नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुम्हाला एका नवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ती ऑफिस असिस्टंट म्हणजेच पियून म्हणजेच शिपाई या पदासाठी भरती असणार आहे. त्याचबरोबर ही जी भरती असणार आहे रेग्युलर बेसिसवरती ही भरती असणार आहे. त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन तारीख ही सुरू झाली आहे 3 मे 2025 पासून, म्हणजेच कालपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. लास्ट डेट असणार आहे 23 मे 2025 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या जाहिरातीबद्दल माहिती का सांगत आहे, कारण ह्यासाठी पात्रता जी लागणार आहे म्हणजेच एलिजिबिलिटी जी असणार आहे ती फक्त 10वी असणार आहे. फक्त आणि फक्त 10वीवरती तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यामुळेच ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत. त्याचबरोबर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहे, टोटल मित्रांनो वॅकन्सी ज्या असणार आहेत त्या असणार आहे 500, म्हणजेच ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी अर्ज करू शकतात, ऑल स्टेटचे कॅन्डिडेट ह्यासाठी अर्ज करू शकतात. टोटल वॅकन्सी 500 असणार आहे. पण आपण आज महाराष्ट्रासाठी वॅकन्सी बघूया. इथे बघू शकता टोटल वॅकन्सी 500 असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी ज्या काही वॅकन्सी असणार त्या असणारे 29 ह्या वॅकन्सी असणार आहेत. इथे त्यांनी कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिले आहे, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. त्याचबरोबर ह्यासाठी त्यात बघूया एलिजिबिलिटी काय लागणार आहे, पात्रता काय असणार आहे. ऑफिस असिस्टंट यासाठी पद असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 500. एज लिमिट असणार आहे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 26. हे एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या काही SC किंवा ST कॅटेगरी आहे त्यासाठी 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. आणि OBC कॅटेगरीसाठी ही 3 वर्षाची सूट इथे असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन काय लागणार आहे, इथे बघू शकता मिनिमम तुम्हाला फक्त 10वी लागणार आहे. फक्त आणि फक्त 10वी तुम्ही पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करत असाल तर तुम्हाला मराठी लँग्वेज लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक असणार आहे. हे कॉमन गोष्ट आहे. म्हणजे 10वी आणि मराठी लँग्वेज ही इथे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा दिली आहे, ते तुम्ही सविस्तर बघून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला पगार किती दिला जाणार आहे, पगार हा 19,500 पासून 37,815 हा पगार राहणार आहे. आणि मित्रांनो, हा जो 19,500 असणार आहे हा बेसिक पे असणार आहे. त्याचबरोबर इतर तुम्हाला DA, HRA, CCA, स्पेशल अलाउन्स हे सर्व अलाउन्स तुम्हाला ॲड केले जाणार आहेत. म्हणजे हे अलाउन्स ॲड केल्यानंतर पगार हा तुमचा चांगल्या लेवलचा असणार आहे. मिनिमम तुम्हाला 25,000 प्लस हाच पगार तुम्ही इथे पकडून चाला. तुम्हाला इन हँड एवढा पगार मिळणार आहे अलाउन्स ॲड केल्यानंतर. त्यामुळेच ही एक चांगली संधी असणार आहे. जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करू शकता. यासाठी तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे ते आता आपण बघूया. तर निवड प्रक्रियेच्या आधी तुमचं जॉब लोकेशन काय असणार आहे ते आपण बघूया. लोकेशन ऑफ पोस्टिंग, तर इथे त्यांनी मेन्शन केले आहे बँक रिक्वायरमेंट फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजेच महाराष्ट्रातून तुम्ही जर अर्ज केला, ज्या कोणत्याही ब्रांचमध्ये रिक्वायरमेंट असेल तिथे तुमचं पोस्टिंग असणार आहे. प्रोबेशन जो काही पिरियड असणार आहे तो असणार आहे 6 मंथचा प्रोबेशन पिरियड इथे राहणार आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची, एक तुमची कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्या टेस्टमध्ये सिलेबस काय असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता. इथे टोटल 4 सब्जेक्ट टेस्टसाठी असणार आहे. पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी अर्थमॅटिक म्हणजेच अंकगणित आणि सायकोमॅट्रिक टेस्ट तुमची म्हणजेच रिझनिंग तुमची टेस्ट इथे होणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहे, 100 मार्क्स असणार आहे, अशी तुमची एक टेस्ट होणार आहे. त्याचबरोबर पहिला जो आहे नॉलेज ऑफ इंग्लिश तो तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्येच होणार आहे. इंग्लिश मीडियम ऑफ टेस्ट असणार आहे इंग्लिश. त्याचबरोबर इतर जे काही 3 आहेत इथे सब्जेक्ट त्यासाठी तुम्हाला मराठी, हिंदी म्हणजे जी काही प्रेफरेबल लँग्वेज असेल तुमच्या स्टेटनुसार, म्हणजे महाराष्ट्रासाठी तर मराठी, तर मराठीतून हे तुमचे 3 सब्जेक्ट असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 80 मिनिटांचा कालावधी इथे दिला जाणार आहे. यामध्ये तुमची नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. 0.25% तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचे ते आपण बघूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला ही जी काही त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटवरती करायचं आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गाईडलाईन्स फॉर फॉर्म फिलिंग म्हणजेच फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली त्यासाठी सुद्धा त्यांनी ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला गाईडलाईन मिळणार आहे. गाईडलाईनची एक PDF ती सुद्धा वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्हाला गाईडलाईनची PDF डाउनलोड करून सविस्तर तुम्ही वाचून त्यानंतर त्यासाठी अर्ज करू शकता.
त्याचबरोबर ही जी PDF असणार आहे ही सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरतून ही PDF डाउनलोड करा। ही PDF एकदा सविस्तर वाचून घ्या, त्यानंतरच यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर अर्जासाठी फीज किती असणार आहे ते आता बघूया। अर्जासाठी फीज जी आहे ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। अर्जासाठी फीज जी असणार आहे जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी, त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी इथे 600 रुपये फीज असणार आहे, 600 रुपये। त्याचबरोबर इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे SC, ST, SC, त्याचबरोबर महिलांसाठी इथे 100 रुपये इतकी फीज इथे राहणार आहे। फीजबद्दल माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे, ती माहिती तुम्ही इथे बघू शकता। 600 रुपये ही फीज असणार आहे आणि 100 रुपये इतर कॅटेगरीसाठी फीज इथे राहणार आहे। अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।